वळत पुढच्या बातमीकडे. बातमी संजय राऊतांची आहे. नारी शक्ती वंदन हे भाजपचं ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री करा, पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करा असं राऊत म्हणालेत. शिवाय केंद्रात सुद्धा पंतप्रधानपदी महिला नेत्याला विराजमान करावं असं राऊत म्हणालेत. तर 2019 मध्ये रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी का दिली नाही असा सवाल यावर बन यांनी केला. तर आता पक्षप्रमुख म्हणून राऊत रश्मी ठाकरेंचं नाव घोषित करणार का असाही खोचक सवाल नवनाथ बन यांनी विचारला. नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं. भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्याने बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं. आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं. आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल. त्याला विरोध केला. आता महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री का झाली नाही, देशामध्ये महिला पंतप्रधान भारतीय जनता पार्टीने का केलं नाही हे विचारण्याच्या आधी मला संजय राऊतांना विचारायचं आहे. जेव्हा 2019 साली उद्धवजींना संधी मिळाली होती तेव्हा उद्धवजींनी रश्मीताई ठाकरे यांना संधी का दिली नाही? आता देखील संजय राऊत तुम्हाला एवढीच चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्यजी ठाकरे यांचं नाव घोषित न करता रश्मीताई ठाकरे यांचं पक्षप्रमुख म्हणून तुम्ही नाव घोषित करणार आहात का? त्या